सोमटणा फाट्यावर फुल भयानक अपघात झाला होता। तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। आज सकाळच्या परी मला ट्रिप आली होती आळंदीची, म्हणून मी निघालो आळंदीच्या दिशेने। मग आळंदीतून रिटर्न येताना आपल्याला भेटले हे दादा। त्यांना जायचं होतं आळंदी बस स्टॉपला। मग त्यांना बघून मला एक गाणं आठवलं, 10 रुपया भाडा पॅसेंजर इतना जाडा, मला नको रे नको रे नको। अलग ही लेवल का बंदा। मग सोमटणा फाट्यावर ट्रेलरचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळं सोमटणा फाट्यावर फुल ट्रॅफिक जॅम होती। माझ्या मनात आला विचार, येताना कसं यायचं। मग मला आठवलं शेरगावमधनं रस्ता आहे। मी म्हणतो बरं झालं बाबा शेरगावमधनं रस्ता आहे, नाही तर ह्या ट्रॅफिकमध्ये मी लई जाम इटलो असतो। मग आपण लंडन ब्रिजवरनं सरळ निघालो डांगे चौकाकडे। मग डांगे चौकाच्या पुलावरून बाई काचाची बिल्डिंग लई चमकत होती। माझा विचार चालला होता तिथे रिक्षा टूल्स अँड ट्रॅव्हलचं ऑफिस खोलावं, पण तेवढ्यात माझी रिक्षा पंक्चर झाली। सकाळी आळंदीत ते दादा बसले होते ना, म्हणून जाऊ दे, काय विषय नाही। मग 6 वाजता मला परत तळेगावची ट्रिप आली। परत आपण गेलो तळेगावला, पण यावेळेस मिलिटरीच्या रस्त्याने। आणि अंधारामध्ये माझ्या मोबाईलचा कॅमेरा जरा हडबडला, क्लिपच नीट नाही आली। मग तळेगावचं मटेरियल सोडून आपण निघालो घराकडे। चिल्लर पार्टीने सुतळीचा चाबूक बनवला होता आणि तेच वाजवत बसले होते। आणि मी ब्लॉक काढाय घेतला म्हणून मित्रमंडळी डायरेक्ट सनाट गायब, पाणी झाली। मग मी पण तिथनं पाणी झालो, म्हणजे घरी निघालो। चला आजसाठी तेवढंच, भेटूया उद्या।